नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण कृषी योजनेकरिता महाडीबीटी पोर्टलवर अर्ज कसा करायचा तर ते पाहणार आहोत। तर मित्रांनो, त्यापूर्वी आपण जर चॅनलवर नवीन आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। चला तर मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूयात। तर मित्रांनो, यासाठी आपण महाडीबीटीच्या वेबसाईटवर यायचं आहे। तर आपण महाडीबीटीची वेबसाईट या ठिकाणी पाहू शकता। तर या वेबसाईटवर आपण आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला असं पेज दिसेल। तर यामध्ये आपण या ठिकाणी पाहू शकता नवीन अर्जदार नोंदणी हा जो ऑप्शन आहे, तर त्यावर आपण क्लिक करायचं आहे। त्यावर क्लिक केल्यानंतर नवीन नोंदणी करण्यासाठीचं पेज आपल्यासमोर ओपन होईल। त्यामध्ये आपण हे पाहू शकता, प्रथम अर्जदाराचे नाव टाकायचं आहे। त्यानंतर आपण पाहू शकता वापरकर्त्याचे नाव या ठिकाणी टाकायचं आहे। तर हे जे आहे तर ते युजर नेम असणार आहे। तर यामध्ये काही अक्षरे तसेच काय समावेश करायचं तेही खाली सांगितलं आहे। त्यानंतर आपण यासाठी पासवर्ड आहे तर तो पासवर्ड क्रिएट करून या ठिकाणी पासवर्ड जो आहे तर तो टाकायचा आहे। त्यानंतर पासवर्ड जो टाकला होता तो पासवर्ड पुन्हा एंटर करायचा आहे। तर अशा प्रकारे आपण आपली माहिती टाकून घेतल्यानंतर खाली या ठिकाणी आपला ईमेल आय डी जो आहे तर तो ईमेल टाकून घ्यायचा आहे। व ईमेल आय डी टाकल्यानंतर ईमेल आय डीची सत्यता तपासण्यासाठी आपल्यास OTP मिळेल, OTP येईल। तर आपण पाहू शकता OTP या ठिकाणी सेंड करण्यात आलेला आहे। तर तो OTP आपण या ठिकाणी टाकायचा आहे। त्यानंतर ईमेल आय डीचा OTP तपासावर क्लिक केल्यानंतर ईमेल आय डी व्हेरीफाय होईल। याच प्रकारे सेम आपण आपला मोबाईल क्रमांक टाकून मोबाईलची सत्यता पडताळण्यासाठी OTP पाठवा यावर क्लिक करायचं आहे। त्यानंतर आपल्याला OTP मिळेल व त्यानंतर आपण मोबाईल क्रमांकावर जो आलेला OTP आहे तर तो या ठिकाणी टाकून एंटर करायचा आहे। त्यानंतर आपण नेक्स्ट वर क्लिक करून आपल्यासमोर असं पेज जे आहे तर ते ओपन होईल। तर आपण या ठिकाणी पाहू शकता। त्यानंतर आपल्याला येथे जे आहे तर ते या ठिकाणी कॅप्चा आपण पाहू शकता। तर जो कॅप्चा असेल तर तो कॅप्चा या ठिकाणी एंटर करायचा आहे। कॅप्चा एंटर केल्यानंतर आपण या ठिकाणी पाहू शकता, आपण नेक्स्ट बटनावर क्लिक केल्यानंतर वापरकर्ता नोंदणी यशस्वीपणे जतन केली असं या ठिकाणी आपल्याला दाखवेल। तर आपलं महाडीबीटीसाठी अशा प्रकारे जे आहे तर ते अकाउंट क्रिएट झालेलं आहे। तर आपण लॉग इन करण्यासाठी वापरकर्ता ID जो आता टाकला आहे तर तो टाकून पासवर्ड टाकून किंवा आपला आधार कार्ड नंबर टाकून जे आहे तर ते आपले प्रोफाईल लॉग इन करून नंतरची जी माहिती आहे तर ती पूर्ण करू शकता। तर मित्रांनो, हा एक महाडीबीटी पोर्टलवर अर्ज कसा करायचा तर त्याबद्दलचा महत्त्वाचा व्हिडिओ होता। तर आपण या ठिकाणी पाहू शकता नवीन नोंदणी केल्यानंतर आपल्यापुढे असे येईल। त्यानंतर आपला आधार नंबर आहे का नाही तर ते आपण या ठिकाणी टाकायचं आहे। त्यानंतर आपला आधार क्रमांक नंबर या ठिकाणी टाकायचा आहे। तर आधार क्रमांक आपण टाकल्यानंतर OTP या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। तर या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आपल्यापुढे असे जी आहे तर ती माहिती येईल, ती आपण वाचून घ्यायची आहे। तर त्यानंतर जे आहे तर ती OTP पाठवा या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आपल्या आधारशी जो मोबाईल नंबर लिंक आहे त्यावर OTP पाठवण्यात येईल। तो OTP आपण इथे टाकून OTP तपासा या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। तर या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आपलं जे आहे ते नोंदणी। तर या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात। धन्यवाद।